चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा महामंडलेश्वर पट्टा अभिषेक महोत्सवात उल्हासनगर शांतीनगर येथील किन्नर समाजातील गणेश पुजारी यांना धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत महंत श्री गौरी नंदगिरी उर्फ गणेश पुजारी ही पदवी बहाल करण्यात आली आहे। हा भव्य सोहळा उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथील शांतीनगर मध्ये पार पडला। यावेळी आचार्य महामंडलेश्वर श्री लक्ष्मी त्रिपाठी, नीता केने गुरु, विक्की गुरु यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती। राज्यभरातून मोठ्या संख्येने तृतीयपंथी बांधव या महोत्सवासाठी एकत्र जमले होते। अभिषेक महोत्सवानिमित्त पट्टा अभिषेक, कलश यात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात तृतीयपंथी नेत्यांनी सांगितले की तृतीयपंथी समाज आज आपली वेगळी ओळख जपत सनातन धर्माच्या धार्मिक परंपरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे। अनेक वर्षांच्या उपेक्षेनंतर आता हे संघटित होत असून धार्मिक क्षेत्रात आपला हक्क मिळवत आहेत। श्री महाकाल ओम नमो नारायण। मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी। आज किन्नर आखाड्याचा मोठा कार्यक्रम पट्टाभिषेकचा शांतीनगर स्मशानाजवळ झालेला संपन्न झालेला आहे। आज गणेश उर्फ गौरी नंदगिरीला पट्टाभिषेक करून त्यांना महामंडलेश्वरची पदवी दिली। त्यांच्या महंताला राजू नंदगिरीला महंत केले। हे कार्यक्रम विक्की गुरु उर्फ श्री 1008 पूज्यपाद मठाधीश्वर पीठाधीश्वर विद्यानंदगिरीच्या आशीर्वादाबरोबर नीता गुरु आणि बबू गुरु यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम आज झालेला आहे। आज सुंदर एकदम कार्यक्रम झालं। सत्य सनातन धर्मामध्ये पुढं कार्य होऊ, धर्माचं आणखीन चांगलं काम होऊ याच्यासाठी गणेश पुजारी उर्फ गौरी नंदगिरी 1008 महामंडलेश्वर हे घोषित करण्यात आले। जय श्री महाकाल नमो नारायण। मी पीठाध्यक्ष महामंडलेश्वर विद्यानंदगिरी उर्फ विक्की गुरु, राहणारी उल्हासनगर महाराळ येथील। माझं खूप मोठा आश्रम आहे आणि देवीचं दरबार पण आहे। आणि आज गणेश पुजारी शांतीनगर येथील जे कार्यक्रम झालेला आहे, पीठाभिषेक झालेला आहे, पट्टाभिषेक त्याचा झालेला आहे। कारण की सनातन जो धर्म आहे त्यांनी पुढे न्यावं आणि सगळ्या जबाबदारी त्यांनी घ्यावं। आणि सगळ्यालाही जे किन्नर समाज आहे की अनेक किन्नराला कोणी छेडतं, कोणी मारतं, कोणी कामाला लावत नाही। खूपच किन्नराचा छेड आणि खेळ होतो आहे। त्या कारणाने एक आम्ही सनातन धर्म आणि जुना किन्नर आखाडा आम्ही सर्व मिळून जो हा धर्म आहे, आम्ही हा धर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि जे काय महामंडलेश्वर महंत आचार्य महामंडलेश्वर माझे लक्ष्मी त्रिपाठी गुरु, नीता गुरु आणि माझे तसेच महंत माझे महामंडलेश्वर गुरुभाव हे सगळ्यांनी येऊन आज उल्हासनगरमध्ये गणेशचा पट्टाभिषेक करून तिला आज घोषित केलेलं आहे की महामंडलेश्वर पदवी दिलेली आहे। आणि सगळे हे माझ्या उल्हासनगर माझ्या अंडरमध्ये असणार आहेत। जय श्री महाकाल नमो नारायण। जय श्री महाकाल ओम नमो नारायण। मी विद्यानंदगिरी उर्फ गणेश गुरु श्री 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 1008 महंत उल्हासनगर महाराष्ट्र शासन व अखिल भारत किन्नर आखाडा याचे मी आज महामंडलेश्वर झालेले आहे। श्री श्री 1008 उल्हासनगर ते ऑल महाराष्ट्र माझ्या गुरुच्या आशीर्वादाने, लक्ष्मी गुरु त्रिपाठीच्या आशीर्वादाने आणि नीता गुरु केनेच्या आशीर्वादाने आज मी उल्हासनगरमध्ये माझा पट्टाभिषेक झालेला आहे। 16 तारखेला मी जगाच्यासाठी भविष्य, भूत भविष्य वर्तमानमध्ये जगत कल्याणासाठी मी कार्य करणार आहे। आणि सत्य सनातन धर्माची रक्षा करत, गौमातेची रक्षा करत आम्ही सर्व किन्नर संप्रदाय व तृतीयपंथी व आराधी जोगती संप्रदाय असेच पुढे कार्य करत राहणार आणि जगासाठी, हिंदुत्वासाठी लढत राहणार। नमो पार्वती पते हर हर महादेव की।